शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ऑक्टोबर 2025 मध्ये बच्चू कडूंनी आंदोलन केलं होतं. तेव्हा 30 जून 2026 पर्यंत शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन महाराष्ट्र सरकारनं दिलं होतं. ही मुदत संपायला महिनाभराचा कालावधी असतानाच महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक घोषित झाल्यानं आचारसंहिता लागली. त्यामुळे कर्जमाफीचा निर्णय लांबणीवर जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण कर्जमाफी लांबणीवर गेली तर राज्यभर आंदोलनाचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला होता. अखेर कर्जमाफीच्या निर्णयावर तोडगा निघालाय. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफीच्या निर्णयाला मंजुरी मिळाल्याची माहिती देण्यात येते. निवडणूक सुरू असली तरी कर्जमाफी लागू करण्यासाठी आचारसंहितेची अडचण ठरणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. त्यामुळे या कर्जमाफीचा 56 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार असून हा शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे. शेतकरी कर्जमाफीचा हा निर्णय नक्की आहे काय? कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र असणार आणि यामुळे कोणाकोणाचं कर्ज माफ होणार त्याचीच माहिती घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही बघताय बोलभिडू. 28 ऑक्टोबर 2025 मध्ये प्रहार पक्षाचे आणि सध्या शिंदेच्या शिवसेनेत आलेले बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीची मागणी करत नागपूर हैदराबाद हायवे जाम केला होता. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं होतं. शेतमालाचे भाव प्रचंड घसरले होते. बँकांच्या कर्जाचं टेन्शन वाढत होतं. याच बिकट परिस्थितीमुळे राज्यभरातल्या कित्येक शेतकऱ्यांनी गळफास लावून स्वतःला संपवलं होतं. दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आमचं सरकार परत आलं तर आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं विधान केलं होतं. त्याचीच आठवण करून देण्यासाठी हे आंदोलन असल्याचं बच्चू कडू म्हणाले होते. आंदोलनातल्या शेतकरी नेत्यांनी 30 ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत 30 जून 2026च्या आधी शेतकरी कर्जमाफी होणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं. त्याच संबंधी GR सुद्धा काढण्यात आला होता. ज्यानंतर आंदोलन शांत झालं. 31 मेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त चौंडीमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी शेतकरी कर्जमाफीबद्दल महत्त्वाचं विधान केलं. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन येत्या 8 ते 10 दिवसात अहिल्यादेवींच्या नावाने असलेली शेतकरी कर्जमाफी केली जाईल असं भरणेंनी जाहीर केलं. सरकारने त्यासाठी काम करायला मागच्या काही महिन्यांपासून सुरुवात केली होती. मार्च मध्ये सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 ची घोषणा केली होती. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांची 2 लाख रुपयांपर्यंतची थकबाकी आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार असं सांगण्यात आलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्टेट लेवल बँकर्स कमिटी स्थापन केली. या समितीच्या माध्यमातून कोणकोणत्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलंय, त्यापैकी किती जण नियमित कर्ज फेडतात, किती जणांनी या आधीच्या कर्जमाफीचा फायदा घेतलाय, कर्ज घेणाऱ्यांपैकी नोकरदार शेतकरी किती आहेत, योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची संख्या किती आहे, योजना अंमलात आणण्यासाठी किती निधीची गरज भासणार आहे, या सगळ्यावर अभ्यास केला गेला. त्यानंतर 22 एप्रिलला समितीचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांनी बँकर्स समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सोपवला. 2 जूनला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा अहवाल मंजूर झाला. माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यानुसार राज्यातल्या एकूण 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे राज्यभरातल्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आता कर्जमाफी होणार हे नक्की असलं तरी शासनाने या योजनेत पात्र होण्यासाठी काही अटी सुद्धा घातल्या आहेत. दरम्यान 36,500 कोटींचा आकडा खूप मोठा असल्यानं प्रवीण परदेशी यांच्या समितीने काही निकष लावूनच पात्र शेतकऱ्यांची नावं काढली जाणार असल्याचं अहवालात सांगितलंय. या आधीच्या झालेल्या दोन्ही कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांची संख्या वाढत गेली आहे. त्यामुळे सरकारने काही नियम आणि अटी आणल्याचं सांगितलं जात आहे. आता या नियम आणि अटी काय असणार ते बघूयात. या योजनेत पात्र होण्यासाठी सगळ्यात आधी संबंधित शेतकरी हा महाराष्ट्रातला रहिवासी असणं आवश्यक आहे. त्याने राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँका किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडूनच कर्ज घेतलेलं असावं. याशिवाय ज्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज 30 सप्टेंबर 2025 या कट ऑफ तारखेपर्यंत बँकेत थकीत आहेत ते शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असतील. शेतकऱ्यांचं कर्ज जर 2 लाखांच्या आत असेल किंवा 2 लाखांपर्यंत असेल तरच तो शेतकरी पात्र ठरेल. त्या शेतकऱ्यांचं पूर्ण कर्ज माफ केलं जाईल. पण ज्या शेतकऱ्यांवर 2 लाखांच्या वर कर्ज असेल तर संबंधित शेतकऱ्यांना वरचे सगळे पैसे आधी स्वतःच्या खिशातून भरावे लागतील. त्यानंतरच त्याला 2 लाखांची कर्जमाफी मिळेल. म्हणजे जर एखाद्या शेतकऱ्यानं बँकेकडून 6 लाख रुपयांचं कर्ज घेतलं असेल तर आधी वरच्या 4 लाखांच्या कर्जाची परतफेड करावी लागेल. त्यानंतरच कर्जमाफीचे 2 लाख माफ केले जातील.
याशिवाय या आधीच्या प्रत्येक वर्षाला जे शेतकरी नियमित कर्ज फेडतात त्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपये दिले जाणार आहेत. आता या योजनेच्या अटी काय? तर इन्कम टॅक्स भरणारे, सरकारी नोकरदार, आजी माजी लोकप्रतिनिधी, 25,000 रुपयांच्या वर पेन्शन मिळणारे पेन्शनधारक, नोंदणीकृत डॉक्टर, वकील, इंजिनियर, चार्टर्ड अकाउंटंट आणि मोठे व्यवसाय असलेले शेतकरी या योजनेसाठी अपात्र असतील. सगळ्या नियम आणि अटी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या नव्या नियमानुसार ॲग्रीस्टॅक पोर्टलवर डिजिटल शेती नोंदणी असणं अनिवार्य आहे. ही नोंदणी केली तरच यादीत नाव येईल. तसंच पात्र शेतकऱ्यांचं आधार कार्ड, बँक अकाउंट सोबत लिंक केलेलं असावं. एवढे नियम आणि अटी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यालाच यंदाच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. पण प्रचाराच्या दरम्यान शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांना 2 लाखांचीच कर्जमाफी दिल्यानं शेतकऱ्यांनी त्यांच्यावर टीका सुद्धा केली आहे. दरम्यान मंत्रिमंडळात मंजुरी मिळाल्यानंतर बच्चू कडूंनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. दरम्यान 2 जूनला राज्याच्या मंत्रिमंडळाने पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 ला मंजुरी दिली असली तरी सुद्धा ही योजना अंमलात आणण्यासाठी अजून बराच वेळ जाणार असल्याचंही बोलले जात आहे. सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे राज्यात 18 मे पासून आचारसंहिता लागू आहे, जी 24 जूनला संपणार आहे. या योजनेचं महत्त्व आणि त्याचा आत्ताच्या विधान परिषद निवडणुकीवर परिणाम होणार नाही हे निवडणूक आयोगाला पटवून देण्याचा प्रयत्न सरकारने केला. पण निवडणूक आयोगाकडून याबाबत एक अट घालण्यात आली आहे. याबद्दल स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच माध्यमांसमोर माहिती दिली. विषय मंजूर करून पुढची कारवाई करा, पण आचारसंहितेदरम्यान कर्जमाफीची घोषणा करता येणार नाही अशी आयोगाची अट आहे. त्यामुळे अधिकृत घोषणा आता करणार नाही, पण आज निर्णय घेऊन त्यानुसार कारवाई केली जाईल आणि निवडणूक संपल्यावर त्याची घोषणा करू असं फडणवीसांनी स्पष्ट केलंय. आता त्यांच्या या विधानाचा विचार करायचा झाला तर प्रक्रिया म्हणजे मंत्रिमंडळातून मंजुरी तर मिळालीच आहे, पण यापुढची प्रक्रिया म्हणजे GR काढणं, पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करणं आणि निधी वाटप करणं. ही प्रक्रिया आचारसंहितेच्या दरम्यान सरकारला करता येत नाही असं काही तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे ही प्रक्रिया आता 24 जूनच्या नंतर सुरू होऊन जुलै महिन्यात पूर्ण होणार असल्याचं बोललं जात आहे. एकूणच कर्जमाफीची सगळी प्रक्रिया ही फडणवीसांनी दिलेल्या 30 जूनची डेडलाईन ओलांडू शकते असा अंदाज आहे. म्हणून शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी काही दिवस कळ काढावी लागू शकते असंही सांगितलं जात आहे. दरम्यान सरकारने जाहीर केलेल्या या कर्जमाफीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.